Herbs is a green plant or the green grass. So we are starts herb as a raw material. The interest of people in herbal medicine has increased significantly in both developing and developed countries. Okay, there is a great demand for these herbs, hence there is a need to adopt systematic scientific method for their selection, cultivation, collection, processing, and ensure quality, purity, safety, potency and develop modern methods. असे मॉडर्न काही मेथड्स आहेत जे आपण अप्लाय करून एक हर्ब्स एक्झॅक्टली ड्रग्स आपण प्रोड्यूस करतो. तर काय आहे, हर्ब्स म्हणजे ग्रीन प्लांट्स असतात हे, आणि याच्यामध्ये इन्क्लूड असतात रायबोज अँड अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स. अँड इन हर्ब्स द टर्म हर्ब्स इज डिराइडेड फ्रॉम द लॅटिन वर्ड्समधून हा वर्ड्स डिराइव्ड झालेला आहे, विच मीन्स ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट. इट मीन्स ऑफ विच द from the green part of the plant they are called as a herbs. Okay, herbs is consist of the entire plant or a plant or the part of the plant. म्हणजे हे एखाद्या कन्सिस्ट झाल्यात एखाद्या प्लांटमधून किंवा एखाद्या प्लांटच्या कोणत्याही एरियामधून ते आपल्याला प्रोड्यूस होतात हर्ब्स, जस्ट लाईक लीव्ज, रूट्स, फ्लावर्स, रायझोम, बार्क्स, ट्यूबर्स, स्टीम अँड ब्रांचेस. So, what is the herbal drugs? These consist of the plants or any parts, usually in unprocessed or the crude drugs which have the medicine value. These consist of the plants. हे सुद्धा हर्बल ड्रग्स असतात, ते प्लांट्समधून कन्सिस्टेड झाले असतात, ऑर द एनी पार्ट्स ऑफ द प्लांट्स, युजली अनप्रोसेस्ड ऑर द क्रूड फॉर्म. ते एक अनप्रोसेस्ड किंवा क्रूड फॉर्ममध्ये असतात आणि त्यावेळेस त्याला मेडिसिनल व्हॅल्यू असते त्याची. दे इन्क्लूड डिफरंट पार्ट ऑफ द दॅट्स लाईक एरियल पार्ट्स, फ्लावर, फ्रूट्स, सीड्स, बार्क्स, लीव्ज, रायझोम, ह्यामधून सुद्धा ते प्रोड्यूस होतात. द कन्सिस्टंट अँड देअर थेरपॅटिक ॲक्टिव्हिटी मे बी नोन ऑर अननोन. त्याची जी थेरपॅटिक ॲक्टिव्हिटी आहे हे आपल्याला नोन किंवा अननोन राहू शकते. देन नेक्स्ट की हर्बल ड्रग प्रिपरेशन कसं करायचं. मग हर्बल ड्रग प्रिपरेशन आपण दे आर प्रोसेस्ड ऑफ हर्ब. जेव्हा आपण हर्ब्सला प्रोसेस्ड करून त्याच्या थ्रूच आपल्याला एक्झॅक्ट ड्रग मिळेल ना. सो दे आर डिराइव्ड फ्रॉम द हर्बल ड्रग्स बाय द व्हेरियस टेक्निक. आता एखादा हर्बल ड्रग्स आपल्याला डिराइव्ड करायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतील, व्हेरियस टेक्निक, जस्ट लाईक एक्स्ट्रॅक्शन, fertilization, purification, concentration, fermentation, and may be in form of powder, extracts, tinctures, fixed oil, volatile oil, resins, gum, resin, that is a circularly shapeचे असतात ते प्लांट्सवर. देन दे कंटेन ए मिक्सचर व्हेरियस कन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर ते व्हेरियस टाईप ऑफ जे कन्स्टिट्युएंट जे आहेत, घटक काही आहेत ते कंटेन करत असते. हाऊएवर प्युअर आयसोलेटेड कंपाऊंड डू नॉट कम अंडर दिस कॅटेगरी. जे प्युअर आयसोलेटेड कंपाऊंड जे असतात ते या कॅटेगरीमध्ये येत नाही. देन नेक्स्ट हर्बल मेडिसिन प्रोडक्ट. हर्बल मेडिसिन प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फायटोमेडिसिन्स. त्याच्यामध्ये फायटोमेडिसिन्स असतात. दीज आर मेडिसिनल प्रोडक्ट which contain exclusive herb drugs. Herb drug preparation which are made from one or more. आता herb drug preparation आपण कसं करू शकतो, एक किंवा एकपेक्षा जास्त हर्बनी आपण हर्बल ड्रग प्रिपरेशन करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला मेडिसिनल प्रॉपर्टी जर त्याच्यामध्ये असले एखाद्या प्लांट्समध्ये तर आपण ते मेडिसिनल प्लांट म्हणजे जस्ट लाईक अ हर्बल मेडिसिनल प्लांट आपण त्याला म्हणू शकतो. दे मे कंटेन एक्सिपियंट इन ॲडिशन टू ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. याच्यामध्ये काय असतात, कंटेन द एक्सिपियंट इन ॲडिशन ऑफ द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. इट इन्क्लूड द व्हेरियस हर्बल फॉर्म्युलेशन. याच्यामध्ये काय होते, व्हेरियस हर्बल फॉर्म्युलेशन इन्क्लूड असतात, जस्ट लाईक टॅबलेट, सिरप, कॅप्सूल, सेमी सॉलिड, डोसेस फॉर्म. देन नेक्स्ट फिक्स कॉम्बिनेशन. दे इन्क्लूड हर्बल मेडिसिनल प्रोडक्ट विच कंटेन मोर दॅन वन हर्बल ड्रग प्रिपरेशन. एक किंवा एकपेक्षा जास्त हर्बल ड्रग प्रिपरेशन असला त्याला फिक्स्ड कॉम्बिनेशन असे म्हणतात. देन नेक्स्ट सोर्सेस ऑफ ड्रग्स. मग आता हे सोर्सेस काय आहेत ह्या ड्रग्सचे, हर्बल ड्रग्सचे. तर हर्बल ड्रग्स ऑर द मेडिसिनल प्लांट्स, हर्ब्स ऑर मेडिसिनल प्लांट्स कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द टू सोर्स. कुठून ऑप्टेन होतात ते दोन सोर्समधून, एक तर वाईल्ड सोर्स किंवा कल्टिवेटेड. वाईल्ड सोर्समध्ये जस्ट लाईक अ फॉरेस्ट वगैरे सर्व, आणि कल्टिवेटेडमध्ये आपण काही केलेले, आय मीन जसं आपण एखादा प्लांट्स लावलं तुलसीचा, त्याच्यामध्ये आपलं इट्स ऑल्सो हर्ब्स ना, आणि त्याच्यामुळे आई आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात जे की आपल्याला ते काहीतरी आपल्याला एखादी डिसीज झाला, काय झाला, बरं वाटलं नाही तेव्हा आपण यूज करतो ना, दॅट्स लाईक द कल्टिवेटेड सोर्स. ओके, तसं आपण म्हणू शकतो. Wild source, the plants are obtained from the wild source such as a forest,
प्लेन्स, रिवर, बँक्स. दे आर फाउंड इन देअर वाईल्ड फॉर्म. कुठं फाउंड होतील ते? वाईल्ड फॉर्ममध्ये. कलेक्शन फ्रॉम वाईल्ड सोर्स इज सुटेबल फॉर द प्लांट्स विच अबंडिंग इन नेचर अँड इझिली अवेलेबल. ते कसे असतात? मोस्टली नेचरमध्ये राहतात आणि इझिली अवेलेबल असतात. वाईल्ड म्हणल्यावर आपल्याला जे पाहिजे ते डायरेक्टली इझिली मिळून जाते. ओके. ऑप्टेनिंग हर्ब्स फ्रॉम वाईल्ड सोर्स इज इझी, इकॉनॉमिकल, लेस टाईम कन्झ्युमिंग, डिक्रीज द कॉस्ट ऑफ लेबर. आणि काय असते? ऑप्टेनिंग जसं हर्ब वाईल्डमधून झालं तर ते खूप इझी असते. सोर्स इझी, इकॉनॉमिकल, लेस टाईम कन्झ्युमिंग. कमी टाईम आपल्याला कन्झ्युम होते, कमी टाईम आपल्याला यूज होते ना. आणि डिक्रीज द कॉस्ट ऑफ लेबर. काही मार्केटमध्ये जर तोच ड्रग घेतो म्हणलं आपल्याला खूप महागामध्ये मिळते. सो याच्यामध्ये आपल्याला काय डिक्रीज असते ते लेबरसाठी. आय मीन आपलं वाईल्डमध्ये असलं तर आपल्याला पाहता येते ना ते. द प्लांट्स विल नॉट बी युनिफॉर्म in their growth and yielding characteristic. If plants are obtained continuously from wild source for the prolonged period, it may lead to depletion of raw material from the wild. एखादा प्लांट ऑप्टेन झालं कंटिन्युअसली वाईल्ड सोर्समध्ये तर तो प्रोलॉंग पिरियडपर्यंत तिथंच असते आणि डिप्लेशन ऑफ द रॉ मटेरियल फ्रॉम द वाईल्ड. Then next की cultivated source. In recent time the medicinal plant have been systematically cultivated by applying modern scientific technique. काही मॉडर्न सायंटिफिक टेक्निक अप्लाय करून आपण एखादा मेडिसिनल प्लांट जो आहे त्याला कल्टिवेट करतो. ऑप्टेनिंग हर्ब्स फ्रॉम कल्टिवेटेड सोर्स आफ्टर व्हेरियस ॲडव्हान्टेजेस आर फॉलोज. आता जेव्हा ऑप्टेन करतो आपण एखादा हर्ब्स कल्टिवेटेड सोर्स, व्हेरियस त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते. क्वालिटी अँड प्युरिटी इज इन्श्युअर्ड. बेटर इल्ड अँड मोर प्रॉफिट. बेटर इल्ड होतं, चांगलं होतं ना, आणि मोर प्रॉफिट होते आपल्याला. इन्श्युअर रेग्युलर सप्लाय ऑफ रॉ मटेरियल. अप्लिकेशन ऑफ द मॉडर्न सायंटिफिक टेक्निक इज पॉसिबल. अप्लिकेशन ऑफ द मॉडर्न सायंटिफिक जे टेक्निक आहेत ते काय होत्या पॉसिबल होतात. त्याच्यानंतर द नेक्स्ट की स्टेप इन्वॉल्व इन द सिलेक्शन, आयडेंटिफिकेशन अँड प्रोसेसिंग ऑफ द हर्बल रॉ मटेरियल. एखादा आपला हर्बल रॉ मटेरियलसाठी आपल्याला कसं करायचं, कसं मिळेल ते आपल्याला आधी आपल्याला सिलेक्ट करावं लागेल, त्याच्यानंतर आयडेंटिफाईड करावं लागेल. जेव्हा आयडेंटिफाईड झालं त्याला प्रोसेस करून एक्झॅक्टली ड्रग आपल्याला प्रिपेअर करावं लागेल. द हर्ब्स आर सब्जेक्टेड टू व्हेरियस स्टेजेस स्टार्टिंग फ्रॉम देअर सिलेक्शन, आयडेंटिफिकेशन, कल्टिवेशन, कलेक्शन, स्टोरेज अँड प्रोसेसिंग अंटिल द फायनल प्रोडक्ट इज फॉर्म. त्याच्यानंतर आपल्याला काय होते, हे सर्व प्रोसेस अप्लाय केल्यानंतर आपल्याला लास्टचा जो फायनल प्रोडक्ट आहे तो आपल्याला मिळून जाईल. द डिटेल स्टेप इन्वॉल्व इन द प्रोसेसिंग ऑफ द हर्बल ड्रग्स आर डिस्कस बिलो. काय करतो आपण डिस्कस करू. ओके. स्टेप इन्वॉल्व इन द प्रोसेसिंग ऑफ द हर्बल ड्रग. फर्स्ट ऑफ ऑल द सिलेक्शन ऑफ द हर्ब्स. एखाद्या ड्रगचं आपण काय करायचं, सिलेक्शन करायचा. देन आयडेंटिफिकेशन अँड ऑथेंटिफिकेशन. आता तुम्ही म्हणाल आयडेंटिफिकेशन आणि ऑथेंटिफिकेशन करायची काय गरज आहे. आयडेंटिफाय केल्यानंतर खरंच आय मीन पक्का करायचं. ऑथेंटिफिकेशन म्हणजे पक्का प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला आणायचं आहे तर आपल्याला ऑथेंटिफिकेशन करावं लागेल. बिकॉज द मोस्ट ऑफ द ड्रग्स आर द सेम. काही ड्रग्स खूप आपल्याला सेम असतात आणि आपल्याला सेम प्रॉपर्टीज असल्यामुळे आपल्याला समजून येईल का कोणता ड्रग कसा आहे, काय त्याची प्रॉपर्टी काय. सो त्याच्यामुळे आपल्याला आयडेंटिफिकेशन करावं लागते. कल्टिवेशन ऑफ द हर्ब्स, कलेक्शन ऑफ द हर्ब्स, देन द प्रोसेसिंग ऑफ द हर्बल रॉ मटेरियल. आता पहिला आपला आहे सिलेक्शन ऑफ द हर्ब्स. द स्पीसीज ऑर द botanical variety selected from the cultivated should be the same as specified in the official pharmacopoeia or the national document. सिलेक्शन ऑफ द ड्रग्समध्ये काय करायला लागते, सर्वात आधी आपल्याला सिलेक्टेड करायला लागते. जसे त्याची स्पीसीज, बॉटनिकल व्हेरायटी सिलेक्टेड फॉर द कल्टिवेशन. कशासाठी आपल्याला कल्टिवेशनसाठी हे सर्व सिलेक्टेड करायला लागते. शुड बी द सेम ऑर द स्पेसिफाईड इन द ऑफिशियल फार्माकोपिया. ते सेम आहे स्पेसिफाईड फॉर द ऑफिशियल फार्माकोपियासाठी. ओके. इन केस न्यूली इंट्रोड्यूस मेडिसिनल प्लांट व्हेरायटी सिलेक्टेड फॉर द कल्टिवेशन शुड बी आयडेंटिफाय अँड डॉक्युमेंटेड. इन केस जर आपण बघितलं इंट्रोड्यूस मेडिसिनल प्लांट व्हेरायटी सिलेक्टेड फ्रॉम द कल्टिवेशन. एखादी आपण कल्टिवेशनसाठी एखादी व्हेरायटी त्याची सिलेक्टेड केला शुड बी आयडेंटिफाईड आणि त्याला डॉक्युमेंट्स. त्यानंतर आयडेंटिफाय आणि डॉक्युमेंट्स करायचं. देन नेक्स्ट आयडेंटिफिकेशन अँड ऑथेंटिफिकेशन ऑफ द हर्बल मटेरियल. आता आयडेंटिफिकेशनमध्ये किती आले, 3 येतात. एका त्याच्यामध्ये बॉटनिकल आयडेंटिफाय, स्पीसीज मॅन, सीड अँड द अदर प्रोपगेशन मटेरियल. आता काय असते बॉटनिकल आयडेंटिफायमध्ये, द स्पीसीज, सबस्पीसीज, जीनस, व्हेरायटी, ETC. बॉटनिकल आयडेंटिफायमध्ये त्याची स्पीसीज काय, त्याची सबस्पीसीज काय आहे, जीनस काय आहे, जस्ट लाईक त्याची आणि काही व्हेरायटी ऑफ द प्लांट कल्टिवेटेड शुड बी व्हेरीफाईड फ्रॉम द क्वालिफाईड बॉटनिस्ट ऑर द इन्स्टिट्यूट रेकॉर्डेड. मग काय करते, इन्स्टिट्यूट रेकॉर्डेड करून ठेवते ते सर्व.
Then next specimen. In case new plant with medicinal properties whose identify is no. एखादा प्लांट आहे त्याच्यामध्ये पूर्ण मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत पण ते आपल्याला माहीत नाही आहे. सो ए स्पेसिसमॅन ऑफ द प्लांट शुड बी सबमिटेड टू ए रिजनल. मग आपण काय करायचं, सबमिटेड करायचं कुठं, रिजनल नॅशनल हर्बेसियममध्ये, हर्बेरियममध्ये आपण त्याला सबमिट करायचं. अँड आयडेंटिफिकेशन अँड डॉक्युमेंटेशन फॉर कशासाठी, तर आयडेंटिफिकेशन आणि डॉक्युमेंटेशनसाठी आपल्याला ते सबमिट करावं लागते. देन नेक्स्ट सीड्स अँड अदर propagation material. The supplier of the seed and the other propagation material should be specify all the necessary information relating to identify quality as well as the breeding history. त्याचा आयडेंटिफाय, त्याची क्वालिटी ॲज वेल ॲज त्याची ब्रीडिंग हिस्ट्रीसुद्धा आपल्याला माहीत करून घेणं आवश्यक असतं. द सीड अँड प्रपोगेशन मटेरियल बी फ्री फ्रॉम कंटॅमिनेशन. कसं असतं ते, फ्री फ्रॉम कंटॅमिनेशन अँड डिसीज इन ऑर्डर टू प्रमोट ए हेल्दी प्लांट ग्रोथ. ओके, हेल्दी प्लांट ग्रोथसाठी आणि जे आपले डिसीज आहेत ऑर्डर टू प्रमोट हेल्दी, कसं आपल्याला ते सांगेल कसं ते हेल्दी प्लांट ग्रो करायचा. आपण एखादा डिसीज झाला मग आपण एखादा मेडिसिन्स घेतो ना, मग त्यानुसार आपल्याला माहिती होईल का किती पर्सेंटेजमध्ये हा क्युअर करू शकते असं. देन नेक्स्ट की कल्टिवेशन ऑफ द मेडिसिनल प्लांट. आता काय झालं आपला, सर्वात आधी आपलं झालं सिलेक्शन, त्याच्यानंतर आपण आयडेंटिफिकेशन केलं, त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत कल्टिवेशन ऑफ द मेडिसिनल प्लांट रिक्वायर इंटेन्सिव्ह केअर अँड मॅनेजमेंट ॲज अ व्हेरियस फॅक्टर. हे बघा आपण काय केलं, कल्टिवेशन ऑफ द मेडिसिनल प्लांटसाठी काय इंटेन्सिव्ह केअर घ्यावं लागते आणि मॅनेजमेंट करावं लागते. कसं, व्हेरियस फॅक्टरच्यामध्ये इन्क्लूड असतात जस्ट लाईक इन्व्हायरमेंट, सॉईल, इरिगेशन, पेस्ट प्लेन अ वायटर रोल. इन्व्हायरमेंट कंडिशन पाहून आपल्याला करावं लागते ना, एखाद्या कल्टिवेटेड आपण प्लांट केला, इन्व्हायरमेंट कंडिशन त्याला कशी लागते, सॉईल त्यासाठी कशी पाहिजे, इरिगेशन कसं करायचं, त्यांचं पेस्ट कसं होईल, असे काहीतरी मोस्ट ऑफ द फॅक्टर्स हे अफेक्टेड करतात. दिस फॅक्टर्स व्हेरी फ्रॉम वन प्लांट टू अनादर. Scientific documents method should be follow. If no data available, traditional method adopt. आपल्याकडे जर डाटा अवेलेबल नसला तर ट्रॅडिशनल मेथड हे काय करावं लागते, ॲडॉप्ट करावं लागते. अँड सिस्टमॅटिक मेथड शुड बी डेव्हलप थ्रू द रिसर्च. आणि सिस्टमॅटिक मेथड जी आहे तिला डेव्हलप करून त्याच्या थ्रू आपण रिसर्च करू शकतो. गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस इन कल्टिवेशन, द GACP अँड कन्झर्वेशन ॲग्रिकल्चर सी विच एम्स टू इम्प्रूव्ह. हे काय असतात, आपले एम्स असतात टू इम्प्रूव्ह करण्यासाठी. त्याच्यानंतर कलेक्शन ऑफ द हर्ब्स. काय म्हणते कलेक्शनमध्ये, तर कलेक्शनमध्ये आता काय कलेक्ट, फॉर द कलेक्शन मेडिसिनल प्लांट ए प्रॉपर टाईम शुड बी सिलेक्टेड. एक प्रॉपर टायमिंग पाहिजे. आपण कोणतीही ड्रग कोणत्याही वेळी तोडू शकत नाही, तर आपण त्याला कलेक्शन करण्याच्या वेळेस एक प्रॉपर टायमिंग असते. जसं लाईक आपण कोणत्या जून जुलैच्या दरम्यानच तोडल्या पाहिजे, कोणते काही ड्रग्स असतात ते मार्च ते मेच्या मधातच तोडले पाहिजे, जस्ट लाईक दॅट. ओके, हर्ब्स आर सिलेक्टेड फॉर कलेक्शन ए स्टेज वेन द इल्ड मॅक्झिमम अमाऊंट ऑफ द केमिकल कन्स्टिट्युएंट. त्याच्यामध्ये काय पाहिजे, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ केमिकल कन्स्टिट्युएंट. स्किल्ड लेबर शुड बी एम्प्लॉयड ॲज दे ट्रेन टू आयडेंटिफाय अँड सिलेक्ट द हर्ब्स ॲट अ प्रॉपर स्टेज. काय करायचं, सिलेक्ट द हर्ब प्रॉपर स्टेजमध्ये आपल्याला ते सिलेक्ट करावं लागतील. द एज ऑफ प्लांट ऑल्सो प्ले व्हायटल फॅक्टर. जे प्लांटचे काही एज ऑफ प्लांट ऑल्सो प्ले काय करतील, ते ऑल्सो प्ले व्हायटल फॅक्टर फॉर देअर सिलेक्शन. डिसीज प्लांट शुड बी रिजेक्टेड. ज्यांना डिसीज असेल काही प्लांट ना, त्याला आपण डायरेक्टली रिजेक्ट करायचं. सीझन ऑफ कलेक्शन शुड ऑल्सो बी गिवन ड्यू टू कन्सिडरेशन वाईल सिलेक्शन द प्लांट्स फॉर कलेक्शन. सीझन ऑफ कलेक्शन एक आपण कलेक्शन तेव्हाच करू ना एखाद्या सीझनमध्ये. आणि ऑल्सो गिव काय ड्यू टू द कन्सिडरेशन वाईल सिलेक्टिंग द प्लांट फॉर द कलेक्शन. देन नेक्स्ट की प्रोसेसिंग ऑफ द हर्बल मटेरियल. आता सर्व आपले प्रोसेस झाले, त्याच्यानंतर आपलं काय, प्रोसेसिंग ऑफ द हर्बल मटेरियल. Processing of the herbal raw material involve various stages from which the crude drug undergo after harvesting, and it can be classified primary and secondary processing, which are the further subcategories is follow. Okay, cultivation ऑफ मेडिसिनल प्लांट. काय असते कल्टिवेशन करणं आणि कलेक्शन करणं, तर कल्टिवेशन म्हणजे काय असते, प्रपोगेशन इज नोन ॲज अ प्रपोगेशन. इट इज द इन प्रपोगेशन सेक्शुअल अँड असेक्शुअल मेथड इज ऑल्सो डन. अँड इन कलेक्शन व्हॉट इज द कलेक्शन मीन्स द हार्वेस्टिंग ऑफ द प्लांट मटेरियल. म्हणून आपण एखादा आपल्याला मेडिसिनल ड्रग्स पाहिजे, एखाद्या आपल्याला त्याला प्रिपेअर करायचं असेल तर काही स्टेप्स आहेत जे की आपल्याला अप्लाय करावं लागतील. जसं लाईक त्याचं सिलेक्टेड करायचं, त्यानंतर त्याचं आयडेंटिफिकेशन करायचं आणि त्याला प्रोसेस करून एका ड्रगमध्ये आणायचं. आणि आता आपण जर ड्रग बनला
छानच होत नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 वेळा आपल्याला काय करावं लागतील, प्रोसेसिंग करावं लागतील. एक तर प्रायमरी प्रोसेसिंग आणि सेकंडरी प्रोसेसिंग. का तर काही त्याच्यामध्ये जे टॉक्झिसिटी आहे, टॉक्झिसिटी आपल्याला रिमूव्ह करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतील, प्रायमरी आणि सेकंडरी हे प्रोसेसिंग त्याच्यावर अप्लाय करावं लागतील. सो फर्स्ट ऑफ ऑल द प्रायमरी प्रोसेसिंग. काय असते प्रायमरी प्रोसेसिंगमध्ये, तर प्रायमरी प्रोसेसिंग इट इन्क्लूड सॅम्पल प्रोसिजर बाय विच हर्ब्स आर द प्रिपेअर्ड लाईक सॉर्टिंग ऑफ डिफरंट प्लांट. सॉर्टिंग ऑफ द डिफरंट प्लांटनुसार आपल्याला ते काय करावं लागते, प्रोसिजर करावं लागते. जसं लाईक गार्बलिंग, क्लिनिंग, ड्रेन. काय असते गार्बलिंगमध्ये, काही आता आपण म्हटलं की आपल्याला टॉक्झिसिटी रिमूव्ह करायची आहे. जसं लाईक आता गार्बलिंग म्हणलं जसं की स्टोन्स वगैरे जे काही त्याच्यामध्ये इम्प्युरिटी असेल ते असं ते पूर्ण निघून टाकते. त्याच्यानंतर क्लिनिंग म्हटलं त्याच्यामध्ये वॉशिंग येते. वॉशिंग म्हटलं त्याला आपण एखाद्या ते पूर्ण वॉश करून मेन जो आपला ड्रग आहे त्यालाच ठेवायचं. देन नंतर त्याला ड्राईंग. आता ड्राईंग करायचं. ड्राईंग म्हटलं तर 2 टाईपच्या ड्राईंग, एक तर सनलाईट आणि एक आर्टिफिशियल लाईट. ओके, आर्टिफिशियलमध्ये म्हटलं तर आपण आर्टिफिशियल म्हटलं तर आपण ओव्हन वगैरेमध्ये करायचं आणि सनलाईट म्हटलं तर ते आपण डायरेक्टली एक्सपोज इन द सनलाईट. ओके, फर्स्ट ऑफ इज अ गार्बलिंग. Garbling, this process help in ensuring the purity and the cleanness of the harvested material. This process काय करते, ही प्रोसेस कशासाठी हेल्प करते, प्युरिटी अँड द क्लीननेस. एखाद्या हार्वेस्टिंग मटेरियल क्लीननेस आणि ते प्युरिटी आणण्यासाठी आपल्याला ही गार्बलिंग मदत करते. त्याच्यानंतर डर्ट लाईक सॉईल, डस्ट, इम्प्युरिटीज. डर्ट कोणते कोणते असू शकते, सॉईल असू शकते, डर्ट, इम्प्युरिटीज लाईक द इन्सेक्ट, डेड टिश्यू अँड रेसिड्युअल नॉन मेडिसिनल प्लांट्स आर सेपरेटेड फ्रॉम द रॉ मटेरियल. एखाद्या रॉ मटेरियलपासून हे सर्व आपल्याला काय करायचं आहे, सेपरेटेड करायचं आहे. द प्रोसेस डिपेंड ऑन द पार्ट ऑफ द प्लांट टू बी प्रिपेअर्ड. आपण जो एखाद्या प्लांटपासून एक पार्ट आपण प्रिपेअर्ड करत आहोत हे त्याच्यावर डिपेंड करते. दिस प्रोसेस मे इन्व्हॉल्व प्रोसिजर सच ॲज अ रिमेनिंग डर्ट and foreign substance, discarding damaged particle, peeling of herbs. Then next key, peeling of the herbs, sieving, trimming, removal of the hairs from roots, removal of the seeds from fruit, stripping of leaves of the stem. This may done mechanical means but it's same in cases usually prepared manually by the hands. हे सर्व आपण एखाद्या गार्बलिंग प्रोसेस केल्यावर आपल्याला सर्व हे डर्ट रिमूव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर वॉशिंग करायचं. आफ्टर गार्बलिंग द हर्बल ड्रग मटेरियल शुड बी क्लीन ओके वेल टू रिमूव्ह द ट्रेसेस ऑफ द रिमेनिंग सॉईल, डर्ट अँड द अदर इम्प्युरिटीज फ्रॉम द सरफेस. आता काय म्हणते, गार्बलिंग केल्यानंतर आपल्याला वॉशिंग करणं का आवश्यक आहे, तर शुड बी क्लीन वेल टू रिमूव्ह, कारण त्याच्यावर पुन्हा चांगलं ते रिमूव्ह होऊन जाईल आणि रिमेनिंग जसं काहीतरी रिमेनिंग राहिलेली जे सॉईल, डर्ट किंवा सॉईल वगैरे ओके जे असेल अदर इम्प्युरिटीज ते सुद्धा आपण त्या सरफेसमधून रिमूव्ह करू शकतो. द रूट्स, रायबोझोम अँड ट्यूबर्स आर वॉश्ड विथ क्लीन वॉटर. जे रूट्स आहे, त्याचे रायबोझोम्स आहेत, त्याचे ट्यूबर्स आहेत, ते आपण वॉश करून घ्यायचं विथ क्लीन वॉटरनं. ड्युरिंग द वॉशिंग प्रोसेस स्क्रॅपिंग अँड ब्रशिंग मे बी नेसेसरी. आता आपली जशी झाली आपली वॉशिंग त्याच्यानंतर काय स्क्रॅपिंग आणि जे ब्रशिंग आहे ते सुद्धा नेसेसरी आहे. आता पॅराबोलिंग, then थर्ड मेथड कोणती आहे, पॅराबोलिंग. दॅट इज द ब्लँचिंग मेथड. आफ्टर वॉशिंग सर्टन हर्ब रॉ मटेरियल नीड टू अंडरगो पॅराबोलिंग प्रोसेस. वॉशिंग झाल्यानंतर जे अंडरगो पॅराबोलिंग प्रोसेस जी आहे ते आपल्याला करणं आवश्यक आहे. नीड टू undergo parabolic process in which they are put into boiling water for a short period. एका शॉर्ट पिरियडसाठी आपल्याला बॉइलिंग वॉटरमध्ये तो जो हे आहे ना, दे आर द पुट ड्रग, त्याला आपण बॉईल करायचं शॉर्ट पिरियडसाठी. दिस मे हेल्पफुल इम्प्रूव्हिंग द स्टोरेज लाईफ ऑफ द रॉ मटेरियल. कशासाठी आपण बॉइलिंग करायचं त्याला, तर त्याची स्टोरेज लाईफ ऑफ अ रॉ मटेरियल, ज्याचे जे स्टोरेज लाईफ आहे रॉ मटेरियलची त्याला आपण इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला हे पॅराबोलिंग मेथड करावं लागते. प्रिव्हेंट द इन्सेक्ट स्मॉल कंटॅमिनेशन. इट ऑल्सो फॅसिलिटेड इन फ्युचर प्रोसेसिंग सच एज द रिमूव्हल ऑफ द स्टबर्न इम्प्युरिटीज ॲज वेल ॲज द आउटर कोट्स. त्याच्यामुळे काय असते, ते स्टबर्न इम्प्युरिटीज तर रिमूव्ह होते ॲज वेल ॲज द आउटर कोट्ससुद्धा त्याचे रिमूव्ह होते रॉ मटेरियल. ओके, लिचिंग. काय म्हणते लिचिंगमध्ये, सम इम्प्युरिटीज कॅन बी रिमूव्ड बाय सब्जेक्टिंग द प्लांट मटेरियल अंडर रनिंग वॉटर नोन ॲज अ लिचिंग. आणि सम इम्प्युरिटीज कॅन बी आपण रिमूव्ह करू शकतो बट बाय सब्जेक्टिंग द प्लांट मटेरियल जे अंडर रनिंग वॉटर, जे अंडर आपल्या ड्रगच्या अंडर रनिंग वॉटर जे रनिंग करत असला तर काय त्यालाच आपण काय म्हणतो, लिचिंग. हाऊएवर द ड्युरेशन ऑफ लिचिंग शुड बी कंट्रोल टू prevent the loss of chemical constituent present in the drug. Okay, then next, drying.
In some cases, plant material should be thoroughly dried after washing in under the prevent deterioration and degradation of the active constituent. आणि ड्राईंग मी आधीच म्हटलं ड्राईंग कशासाठी करायचं आपल्याला, तर ड्राईड जे आहे ॲज सून ॲज पॉसिबल रिमूव्ह मॉइश्चर, एक तर रिमूव्ह मॉइश्चरसाठी अँड रिड्यूस द डॅमेज, एक रिड्यूस करते डॅमेज ड्यू टू द मायक्रोबियल ऑर द मोल्ड इन्फेक्टेशन, आणि जे मॉइश्चर आहे त्यालासुद्धा रिमूव्ह करण्यासाठी यूज करतो आपण. ड्राईंग ऑल्सो प्रिव्हेंट द ॲक्टिवेशन सर्टन ऑफ एन्झाईम. ओके, ॲक्टिवेशन ऑफ द सर्टन एन्झाईमला ॲक्टिवेटेड करण्याचं सुद्धा काम करतो. आता मी म्हटलं नॅचरल ड्राईंग आणि आर्टिफिशियल ड्राईंग. नॅचरल ड्राईंगमध्ये किती येतात, दोन, एक सन ड्राईंग आणि एक दुसरा आहे शेड ड्राईंग. ओके, काय म्हणते सन ड्राईंगमध्ये, तर सन ड्राईंगमध्ये सांगितलं आहे मोस्ट ऑफ द हर्बल मटेरियल कॅन बी ड्राईड ओपन एअर अंडर द डायरेक्ट प्रोव्हाइडेड द क्लायमेटिक इज सुटेबल. एखाद्या आपल्याला जर क्लायमेटिक सुटेबल असलं तर आपल्याला ते बाहेरच डायरेक्टली एक्सपोज इन सनलाईट आपण त्याला ड्राईंग करू शकतो. द ड्युरेशन ऑफ ड्राईंग प्रोसेस डिपेंड ऑन अ फिजिकल स्ट्रक्चर ऑफ प्लांट. त्या प्लांटच्या फिजिकल स्ट्रक्चर काय आहे त्याच्या फिजिकल स्ट्रक्चरवर डिपेंडेंट करते का आपल्याला ते ड्राईंग कशी पाहिजे. वेदर कंडिशन डिपेंड करते का त्याला खरंच ते सूट होईल का. द प्लांट मटेरियल शुड बी स्प्रेड आउट थिन लेअर. त्याच्यानंतर प्लांट मटेरियल जे आहे त्याला स्प्रेड आउट करायचं थिन लेअरमध्ये. आणि केअर शुड बी टेकन प्रिव्हेंट कंटॅमिनेशन बाय द डस्ट आणि इम्प्युरिटीज. ओके, त्याच्यानंतर शेड ड्राईंग. काय म्हणतं शेड ड्राईंगमध्ये, सम मेडिसिनल प्लांट कॅन नॉट बी डायरेक्टली एक्सपोज टू सनलाईट, हेन्स नीड टू ड्राईड अंडर शेड. दिस प्रोसेस स्लो बट हेल्प्स इन अ मिनिमाइज लॉस ऑफ कलर. म्हणजे हे प्रोसेस स्लो आहे बट काय हेल्प करते आपल्याला, मिनिमायझिंग लॉस ऑफ कलर, म्हणजे कमीत कमी कलर लॉस होणं, वोलटाईल लॉस, अँड देन काय ॲरोमॅटिक कंपाऊंड्स फॉर द बीइंग इव्हॉपरेटेड. Then next की artificial drying. Drying by the artificial heat is more rapid than a open air drying. Drying is artificial is more rapid. कोणापेक्षा more rapid आहे, open air drying. open air drying पेक्षा ही जी ड्राईंग आहे artificial drying ही कशी आहे, फास्ट आहे. अँड इट नेसेसरी इन रेनी सीझन. आणि कुठं असते आपल्याला, कधी इम्पॉर्टंट असते तर रेनी सीझनमध्ये. द टेम्परेचर अँड इक्विपमेंट यूज्ड फॉर ड्राईंग डिपेंड ऑन द फिजिकल केमिकल नेचर ऑफ द ड्रग इट्स अ कॉन्स्टिट्युएंट. वेरियस इक्विपमेंट सध्या आता आपल्याला आर्टिफिशियल ड्राईंग करायचं आहे म्हटलं आपलं वेरियस इक्विपमेंट लागतात, जस्ट लाईक द ट्रे ड्रायर, स्प्रे ड्रायर, वॅक्यूम ड्रायर आर यूज अँड समटाईम्स द ओवन ऑल्सो. द टेम्परेचर शुड बी केप्ट बिलो द 60 डिग्री सेल्सिअस व्हेरी पॉसिबल. देन नेक्स्ट की आता फर्स्ट प्रायमरी प्रोसेसिंग कंप्लीट झाले. आपल्या प्रायमरी प्रोसेसिंगवर अप्लाय करणाऱ्या प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज अ सेकंडरी प्रोसेसिंग. द सेकंडरी प्रोसेसिंग डिफरंट फ्रॉम द वन हर्ब्स टू अनादर डिपेंडिंग ऑन द नेचर of active ingredients as well as therapeutic property. Secondary processing include techniques such as the removal of the foreign substance, prevention of microbial infection, enhancing efficiency of drug, reducing toxicity, extraction, using suitable solvent, concentration and the drying extract. These are further standardized by the different method. सेकंडरीमध्ये काय असते तर आपल्याला प्रायमरीवर आपण अप्लाय करत असतो सर्व, आणि मोस्ट ऑफ द टेक्निक्स आर involved in the secondary processing. These are the further standardized by the different method. The cutting, sectioning and कम्युनिकेशन. आता कटिंग, एखाद्या ड्रगला आपण काय प्रॉपर शेपमध्ये कट करायचं. आफ्टर थ्रूली ड्राईंग द हर्बल मटेरियल आर प्रोसेस बाय द कटिंग अँड सेक्शनिंग इन टू द स्मॉलर साईज. कशा सेक्शनिंग करायचं तर स्मॉलर साईजमध्ये त्याचं सेक्शनिंग करायचं विच आर कन्व्हिनियंट फॉर द स्टोरेज ॲज वेल ॲज द एक्स्ट्रॅक्शन. ते कन्व्हिनियंट फॉर द स्टोरेज आणि काय एक्स्ट्रॅक्शनसाठी आपल्याला पाहिजे तसं. व्हेरियस साईज कॅन बी ऑप्टेन डिपेंडिंग ऑन द पार्ट ऑफ द हर्ब्स अँड एक्स्ट्रॅक्शन मेथड यूज. आणि कोणती मेथड यूज होते याच्यामध्ये, एक्स्ट्रॅक्शन मेथड हे यूज होते. इट मे बी स्मॉल पार्टिकल्स, कोर्स पावडर्स और फाईन पावडर्स. इट्स मे त्याच्यानंतर याचे स्मॉल पार्टिकल्स होऊ शकते, कोर्स पावडर होऊ शकते किंवा फाईन पावडर्समध्ये हे कन्वर्ट होऊ शकते. देन नंतर एजिंग. काय करायचं आपण एजिंग, कशाला करायचं एजिंग, कारण तर आपल्याला हे लांब वेळेपर्यंत आपल्याला ठेवता आल्या पाहिजे. एजिंग रेफर टू स्टोरिंग द रॉ मटेरियल फॉर द स्पेसिफाईड टाईम आफ्टर हार्वेस्टिंग. आफ्टर हार्वेस्टिंग नंतर आपल्याला काय असते, हे स्पेसिफाईड टाईम आफ्टर हार्वेस्टिंग. इट इज जनरली डन अंडर द सन ऑर शेड. ओके, सन किंवा इन सेड अप टू इयर फॉर अप टू इयर आपण ठेवू शकतो. ड्युरिंग दिस प्रोसेस एजिंग एक्सचेंज वॉटर इज इव्हॉपरेटेड. म्हणजे याच्यामध्ये काय होते, वॉटर हे एजिंग प्रोसेसमध्ये वॉटर इव्हॉपरेटेड होते
अँड एन्झायमॅटिक रिॲक्शन होते. जस्ट एक्झाम्पल आपण जसं बघतो म्हटलं तर काय कस्करा बार्क शुड बी एजेड फॉर द ॲटलिस्ट 1 इयर. ॲटलिस्ट 1 इयरपर्यंत आपण त्याला ठेवू शकतो. प्रायट यूज टू मेडिसिनल प्रिपरेशन टू रिड्यूस इट्स इम्परंट इफेक्ट. देन नेक्स्ट की बेकिंग अँड रोस्टिंग. बेकिंग रोस्टिंग म्हणजे काय होते तर बेकिंग जेव्हा आपण रोस्टिंग करतो तो एक ब्राऊन कलरमध्ये येते. इट इज अ प्रोसेस ड्रग हिटिंग. याच्यामध्ये हिटिंग करावं लागते. कधीपर्यंत हिट करावं लागते जोपर्यंत ब्राऊन होत नाही. वेअर एज अ हर्बल मटेरियल इज हिटेड इन ओव्हन्स. याच्यामध्ये आपल्याला ओव्हन्समध्ये आपल्याला ते हिट करता येते. द टेम्परेचर ऑफ द हिटिंग अँड ड्युरेशन ऑफ बेकिंग रोस्टिंग व्हेरी फ्रॉम वन हर्बल मटेरियल टू अनदर अंटिल द ड्रग डेव्हलप ए स्पेसिफिक कलर. एक्झाम्पल नटमग इज रोस्टेड टिल दे टर्न येल्लोइश ब्राऊन कलर. काय आपण नटमग जी आहे त्याला आपण रोस्टेड करतो हिटिंग केला तर ते कुठपर्यंत कधीपर्यंत ठेवायचं जोपर्यंत तो येल्लोइश ब्राऊन कलरमध्ये येत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर बॉइलिंग स्टीमिंग. काय बॉइलिंग स्टीमिंग इन द बॉइलिंग प्रोसेस द ड्रग इज कुक्ड इन वॉटर. ड्रग काय होतं कुक करायचं वॉटरमध्ये किंवा एनी अदर लिक्विड सॉल्वंट सच एज अ विनेगर वाईन मिल्क असं म्हणून नाही तर वॉटरमध्ये तर एनी अदर लिक्विड सॉल्वंट जस्ट लाईक विनेगर वाईन मिल्क. ओके एक्झाम्पल अक्रॉस कॅलॅमस रायझोम इज बॉइल्ड इन अ काऊज युरिन. काऊज युरिनमध्ये कॅलस रायबोझोम हे बॉईल केलेलं जातं आणि इन्हान्स टू अँटी कन्व्हल्यंट इफेक्ट्स. ओके त्याचे कंटिन्यू इफेक्ट्स आपल्याला भेटून जाते. त्याच्यानंतर आपण काय सांगायचं स्टीर फ्राईंग. काय असते स्टीर फ्राईंगमध्ये इट इज अ प्रोसेस विच आर हर्बल मटेरियल आर पुट इन टू पोट फ्राईंग poured and continuously stirred or the roasted specific period under the heat. The internal color change under heat करायचा ज्याच्यामुळे एक्सटर्नल कलर चेंजेस होईल आणि चार्ज टू इवन द कार्बोनाइज टू फॅसिलिटेट युनिफॉर्म हिटिंग द ड्रग मटेरियल कॅन बी ॲडमिक्स विथ स्टँड टाल्क ऑर द क्ले. जस्ट लाईक एक्झाम्पल काय ल्युकोराईस रूट्स अँड रायबोझोम्स आर द स्टर फ्राईड विथ हनी. स्टर फ्राईड कुणासोबत करायचं हनीसोबत. ओके देन त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत फ्युमिगेशन. समटाईम्स द हार्वेस्टेड रॉ मटेरियल आर सब्जेक्टेड फ्युमिगेशन विथ सल्फर डायऑक्साईड. आता काय म्हणते फ्युमिगेशन विथ सल्फर डायऑक्साईड इज कॉमनली इम्प्लॉयड फॉर द मेडिसिनल हर्ब्स. ओके फॉर दिस पर्पज प्रिझर्वेटिंग कलर इम्प्रूव्ड अपीरियन्स ब्लीचिंग अँड प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ इन्सेक्ट्स माउल्ड्स. हे असते फ्युमिगेशनमध्ये. म्हणजे मटेरियल आर सब्जेक्टेड फ्युम्स. काही मटेरियल जे आपल्याला काय करतात ते एखादं सब्जेक्टेड फ्युम जस्ट लाईक जसं आपण फ्युमिगेशन विथ सल्फर डायऑक्साईड सोबत केलं तर काय होते इज कॉमनली इम्प्लॉयड फॉर द सम मेडिसिनल हर्ब्स फॉर द पर्पज. काही मेडिसिनल प्लांट्स त्याचे पर्पजेस ऑफ द प्रिव्हेंटिंग कलर इम्प्रूव्ह अपीरियन्स ब्लिचिंग प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ इन्सेक्ट माउल्ड्स. ओके देन नेक्स्ट काय म्हणते एक्स्ट्रॅक्शन ऑफ द हर्बल मटेरियल. एक्स्ट्रॅक्शनमध्ये हे प्रोसेस आहे एक्स्ट्रॅक्शन ज्याच्यामध्ये काय केलं जाते सेपरेट द केमिकल कन्स्टिट्युएंट प्रेझेंट इन प्लांट. एखाद्या प्लांटमध्ये प्रेझेंट असलेले केमिकल कन्स्टिट्युएंट आपल्याला सेपरेट करणं रिमूव्ह करणं दॅट इज कॉल्ड ॲज आपलं एक्स्ट्रॅक्शन. आर अँड देन नेक्स्ट लिसन. ओके आर रिमूव्ड बाय यूजिंग सिलेक्टिव्ह सॉल्वंट. आणि त्याला रिमूव्ह करताना यूज केलं सिलेक्टिव्ह सॉल्वंट. काही सॉल्वंट आपण यूज करून त्यांना रिमूव्ह केलं तर विच इज कॉल्ड ॲज अ मेनस्ट्रूम. हर्बल एक्स्ट्रॅक्ट इन्क्लूड इन्फ्युजन डिकॉन्शन फ्लुइड एक्स्ट्रॅक्ट टिंचर्स अँड पावडर एक्स्ट्रॅक्ट्स. ओके देन नेक्स्ट की इट हर्ब प्रिपरेशन सो ऑप्टेन मे बी रेडी फॉर अ मेडिसिनल एजंट. इट मे प्रोसीड फिनिश प्रोडक्ट्स सच ॲज अ टॅबलेट कॅप्सूल पिल्स. इन्फ्युजन मीन्स इट इज द लिक्विड प्रिपरेशन. इन्फ्युजन काय लिक्विड प्रिपरेशन बाय द एक्सट्रॅक्टिंग हर्बल मटेरियल विथ आयदर कोल्ड ऑर हॉट वॉटर विदाउट बॉइलिंग आपल्याला तो आयदर कोल्ड वॉटर ऑर द हॉट वॉटर इन लिक्विड प्रिपरेशन जेव्हा आपण ऑप्टेन करत असतो. सो अदर सॉल्वंट मे ऑल्सो बी यूज. देन नेक्स्ट की डिकॉक्शन. इट इज द लिक्विड प्रिपरेशन ऑप्टेन बाय द बॉइलिंग हर्ब्स मटेरियल विथ वॉटर. लिक्विड प्रिपरेशन आहे ऑप्टेन ऑफ boiling the herbal material with water. The next third is a fluid extract. It is a liquid preparation obtained by the maceration and percolation of drug material in alcohol.
टिंक्चर्स. काय असं टिंक्चरमध्ये? इट इज अ डायल्यूट अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट. हे काय आहे? डायल्यूट अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट ऑफ हर्बल मटेरियल टिपिकली मेडअप ऑफ 1 पार्ट ऑफ द हर्बल विथ 5 to 10 पार्ट्स ऑफ द सॉल्वंट्स. त्याच्यानंतर आता पावडर एक्स्ट्रॅक्ट. आता आपण म्हणतो पावडर एक्स्ट्रॅक्ट म्हणजे आता आपल्याला वाटलं हे काय आहे? हे इन्फ्युजन, डिकॉक्शन, फ्लुइड एक्स्ट्रॅक्ट, टिंक्चर्स. तर आपण जर एखादा ड्रग आपण केलं तर तो लिक्विड फॉर्ममध्ये तर किंवा पावडर फॉर्ममध्ये किंवा टिंक्चर फॉर्ममध्ये असं तो येते. आणि जसं म्हटलं आपण पावडर एक्स्ट्रॅक्ट, इट इज अ फॉर्म हर्बल प्रिपरेशन विच द प्रोसीड इन टू ड्राईड ग्रॅन्युलेटेड ऑर द पावडर. तो ग्रॅन्युलेशनमध्ये असेल किंवा ग्रॅन्युलेटेड किंवा पावडर मटेरियलमध्ये तो होते. आता याच्यामध्ये काय आहे मेन? प्रायमरी प्रोसेसिंग इज अ बेसिक और इनिशियल प्रोसेसिंग. ओके. अँड सेकंड इयर प्रोसेसिंग इन्क्लूड द ॲडव्हान्स टेक्निक ऑर डन पोस्ट प्रायमरी प्रोसेसिंग. ओके, थँक्यू. सो समजलं असेल.